स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल. नाम घ्या, चिंता सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण जामखेड येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस खरंच मी खूप भावूक झाले आणि माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहू लागले. किती सुंदर प्रचिती महाराजांनी दिली. जो भाग्यवान असेल, ज्याच्या भाग्यात असेल महाराजांची अशी लीलांचं गुणांचं वर्णन ऐकायचं, त्याच्याच नशिबी आज हा अनुभव आलेला असेल. स्वामी भक्तांनो, ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम मला सांगायला फार आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. महाराजांची सेवा काय, सेवेकरी काय, काहीच एक माहीत नव्हतं. पण जेव्हा टी व्हीवरती जे जे स्वामी समर्थ ही सिरियल चालू होती त्यावेळेस मला त्या सिरियल बघायचा छंद लागलेला होता. मला खूप आवडायची आणि तेव्हापासून महाराजांची आणि माझी घट्ट मैत्री जडली असं म्हणायला देखील हरकत नाही. त्यातील पात्र सर्व काही बघून माझी जी मुलगी आहे ती देखील महाराजांना स्वामी आजोबा असंच म्हणू लागलेली होती. त्यानंतर मग मी महाराजांचा फोटो माळ वगैरे घेऊन आली आणि महाराजांची सेवा सुरू झाली. माझी मुलगी आणि मी आम्ही दोघीजणी सेवा करत होतो. त्यावेळेस माझी मुलगी ही 10 वर्षाची होती. खूप म्हणजे खूप छान वाटायचं की तिने सेवा केली की माझ्या मनाला समाधान वाटायचं. महाराजांची मी सेवा केली की मलाही मन शांती वाटायची. खूप छान सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं. आम्ही मिडल क्लास आहोत, जास्त काही नाही आमच्याकडे, पण जे आहे स्वामी कृपेने त्यामध्ये आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत. शेतीमध्ये काम करणे, गाईचा बघणे, दूध काढणे हा व्यवसाय आमचा आहे. यामध्येच आमचं सर्व काही उदरनिर्वाह चालत असतो. शेतकऱ्याचं जीवन म्हटलं की कष्ट त्यामध्ये आलेच. आमच्याकडे खूप कष्ट, त्यामुळे सेवा करायला फार वेळ काही मिळत नसायचा. पण जेवढा काही वेळ मिळायचा त्यामध्ये आम्ही सेवा करत होतो. आणि मग माझी मुलगी जी काही शाळेत जायची ती खूप हुशार होती. रोज ती शाळेत जाताना तिला महाराजांचं केंद्र लागत असायचं. ती रोज पाया पडून स्वामी आजोबा माझ्यासोबत चला असं महाराजांना विनंती करून रोज शाळेत जात असायची. त्यामुळे मला देखील खूप छान वाटायचं. संध्याकाळी ती आली की मला सांगायचं, मी आरतीला थांबले होते म्हणून उशीर झाला. तिथे तिला फुलं वाटणे, प्रसाद वाटणे, सर्व काही लोकांना काही कुणाला काही लागलं तर देणे, ही सेवा करायला फार आवडत असे. पण तिच्या या सेवेचं फळ महाराज असं काही देतील असं वाटलं नव्हतं. खरंच महाराजांची कुठलीच केलेली सेवा कधीच वाया जात नाही. स्वामी भक्तांनो, काय झालं की तिची फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही तिची फी भरू शकलो नाही. आणि तिला जी काही स्कॉलरशिप येत होती, कारण ती शाळेमध्ये खूप हुशार, इतकी हुशार की तिचा एकच नंबर दरवर्षी येत असायचा. पण ह्या वर्षी काय झालं की आमच्याकडे फी नव्हती भरण्यासाठी आणि मग स्कॉलरशिप देखील आलेली नव्हती, लेट झालेली होती. म्हणून आम्ही सरांना म्हटलं की आम्ही पेपर झाल्यानंतर तिची फी भरू, पण तिला पेपरला बसू द्या. पण सर म्हटले, तिला जर बसू दिलं तर दुसरे मुलं देखील तसंच करतील, त्यामुळे तुम्ही फी अगोदर भरा, त्यानंतर पेपरला दिलं जाईल, तोपर्यंत बसू दिलं जाणार नाही असं ते म्हटले. त्यावेळेस ती खूप रडायला लागली. घरी आली आणि मग माझ्याकडे जेवढे पैसे होते मी तेवढे पैसे घेतले आणि मी महाराजांना विनंती केली. मठामध्ये गेलो की हिला पेपरला बसू द्या. तिनेही देखील महाराजांना विनंती केली. आणि जेव्हा मी शाळेमध्ये गेली पैसे भरण्यासाठी जेव्हा ते रजिस्टर चेक करायला लागले की कोणी पैसे दिले कोणी नाही, त्यावेळेस तिथे माझ्या मुलीचे सर्व पैसे जमा आहे असं तिथे लिहिलेलं होतं. आम्ही तर 1 रुपयासुद्धा भरलेला नव्हता. आणि हे पैसे कोणी भरले? मी त्यांना विचारलं की माझे मिस्टर आले होते का, तर ते म्हटले नाही, तुमचं कोणीच इथं आले नाही, पण हे जमा झालेले आहे, लिहिलेलं आहे, हे तर माझंच अक्षर आहे, मीच लिहिलेलं आहे.
दिलेले असेल कोणीतरी, तुमच्या लक्षात राहिलं नसेल. ते आम्हाला असं म्हटले. मी घरी आले, मिस्टरांना फोन केला की तुम्ही पैसे भरले का? तर मिस्टर म्हटले नाही, पैसे तर मी भरले नाही. तर मग हे बघितल्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहू लागले की खरंच महाराज किती म्हणजे आपल्या भक्तासाठी करतात. कुणाच्या रूपात गेले, कसे गेले आणि काय तिथे जाऊन चमत्कार त्यांनी केला ते बघून मला खूप रडायला यायला लागलं. आणि माझ्या मुलीची महाराजांवरची जी काही श्रद्धा होती, जो काही भाव होता, तो दिवसेंदिवस वाढीस लागला आणि ती खूप मनोभावे महाराजांची आता सेवा करू लागली. त्यावर्षी देखील तिचा 1 नंबर शाळेमध्ये आला. सर्व शाळेने तिचं खूप कौतुक केलं. गावामध्ये तिचे फोटो देखील लागले. हे बघून मला देखील फार आनंद झाला. स्वामी भक्तांनो, पण म्हणतात ना, आनंदाला कधीतरी आपल्याला दुःख हे सहन करावं लागतं. आनंदाच्या पाठीमागे दुःख देखील येत असतं. असंच काहीतरी घडलं. ते असं झालं की माझी मुलगी ही शाळेत जात असताना तिला मागून एक ट्रक आली आणि ट्रकने तिला ओढून दिलं. ती रोड क्रॉस करत होती. तिला वाटलं की मी फास्टमध्ये निघून जाईल, पण ती ट्रक ही खूप वेगामध्ये आली आणि तिला ओढून दिलं. तिच्या मेंदूला प्रचंड मार लागला. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आम्हाला कॉल आला. आम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेलो, बघितलं तर तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झालेला होता. एक हात फ्रॅक्चर होता. तिला डॉक्टरांनी आयसीयूमध्ये घेतलेलं होतं आणि हे कंडिशन बघून आम्ही खूप घाबरलो की आता नेमकी काय करायचं. मिस्टरांनी मला धीर दिला, घाबरू नको, महाराज आहे, सर्व काही व्यवस्थित होईल. मी महाराजांशी त्या दिवशी खूप भांडली, खूप म्हणजे त्यावेळेस माझं गुरुचरित्राचं पारायण देखील घरी सुरू होतं. गुरुचरित्र पारायण मी लावलेलं होतं, सर्व काही होतं. मुलगी देखील सेवा करत होती. मग स्वामी असं कसं घडलं? हे घडायला नव्हतं पाहिजे. तुम्ही का बरं तिच्यावरचं विघ्न दूर केलं नाही? तुम्ही तर किती भक्तांना प्रचिती देता, किती भक्तांच्यावरचे संकट दूर करतात, मग हिच्यावरचं संकट का बरं दूर केलं नाही? असं म्हणून मी खूप भांडली. त्या दिवशी असं माझं वाचन झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की आपण काही सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस ती कोमामध्ये जाऊ शकते, कारण डोक्याला प्रचंड मार लागलेला आहे. जेव्हा ती शुद्धीवर येईल त्यानंतर आपण तिचं पुढचं काय आहे ते सांगू शकतो. त्यावेळेस जी आपल्याला ओळखेन, बोलेन, तर मग ठीक आहे, तिचं CT स्कॅन आपण करून बघूया, असं डॉक्टर म्हटले. माझी मुलगी शुद्धीवर आलेली नव्हती, त्यामुळे खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं होतं. महाराजांची एक मन भांडत होतं, एक मन महाराजांचं नामस्मरण देखील करत होतं. हे करता करता मग मी मिस्टरांना म्हटलं की सकाळी माझं वाचन आहे, कारण गुरुचरित्र म्हटल्यानंतर अर्धवट वाचन सोडणं शक्य नाही. मी रात्रभर इथे थांबते, तुम्ही रात्री घरी जाऊन निवांत झोपा आणि सकाळी लवकर या, म्हणजे मी घरी जाऊन आवरून डब्बा वगैरे करून त्यानंतर महाराजांचं जे काही पोथीचं वाचन आहे ते वाचन करून मी पुन्हा हॉस्पिटलला येते, असं आमचं ठरलं. मग मिस्टर घरी गेले आणि मी रात्रभर तिथेच थांबले. आयसीयूच्या बाहेर मी बसलेली, जो डोळ्याला डोळा लागलेला नाही, सारखी उठून बघायचे की तिची काही हालचाल होती की नाही, तिने डोळे उघडले की नाही. सारखा कंटिन्यू नामस्मरण चालू, तारक मंत्र चालू, ही सेवा माझी सुरूच होती. आणि त्यानंतर पहाट झाली. पहाट झाल्यानंतर मला बसल्या बसल्या डोळा लागला तर महाराजांनी मला आले माझ्या स्वप्नामध्ये आणि हसले. जे काही महाराजांनी बखरीमध्ये केलेलं होतं ते मी वाचलेलं होतं, तो मला अनुभव महाराजांनी माझ्या समोर आणला. त्यावेळेस महाराजांनी मला डायरेक्ट बखर दिली आणि हे वाच असं सांगितलं आणि मी ती बखर अगोदरच वाचलेली आहे. आणि मग तो अनुभव माझ्यासमोर आला की शेवटच्या क्षणी महाराजांनी त्या दासबुवाला कशाप्रकारे महाराजांनी त्याला शुद्धीवर आणलं आणि त्याचं प्राण जे यमदूत हरण केलं होतं त्याचे प्राण महाराजांनी कसे परत आणले, ह्या ते अनुभव तेथे सांगितलेला होता. हे बघितल्यानंतर माझे डोळे उघडले आणि मग एक नवीन विश्वास जागा झाला की नाही, महाराज आहे, आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यांच्यावरती सर्व काही आपण सोडून द्यायचं. जे योग्य वेळ येतील, जे योग्य असेल ते महाराज करतील, हा मनाचा ठाम निश्चय झाला. महाराजांवरती आता सर्व काही सोडून दिलं, विश्वास ठेवला. त्यानंतर मिस्टर आले, मी घरी गेले, पटपट सर्व काम आवरली आणि त्यानंतर मी पारायणाला बसले. पण पारायणामध्ये त्या दिवशी माझं मन लागत नव्हतं. डोळ्यात फक्त अश्रू होते, समोर फक्त मुलीचा चेहरा दिसत होता. काय होतं काय नाही हे
सर्व काही वाटत होतं की नेमकी आता पुढच्या क्षणी काय होईल काय नाही. आणि माझं वाचन झालं आणि मला कॉल आला. वाचन झाल्याबरोबर मी उठणार, महाराजांना मुजरा करणार, तेवढ्यात फोनची रिंग वाजली. मी धावत पळत गेली, फोन उचलला आणि मिस्टरांचा तो फोन होता. मिस्टर म्हटले की अगं आपल्या मुलीने डोळे उघडले आहे आणि टेन्शनचं काहीच काम नाही डॉक्टर म्हणते, कारण तिने मला ओळखलं आणि ती माझ्याशी बोलली. हे शब्द ऐकल्यानंतर मला इतकं बरं वाटलं की खरंच मी पुन्हा स्वामींपुढे गेली, गुरुचरित्रावरती डोकं ठेवलं, पुन्हा नतमस्तक झाली, खूप रडायला लागली. आणि त्यानंतर मग मी धावत पळत हॉस्पिटलला गेली, मुलीला बघितलं. तिला मी मग जे गुरुचरित्र वाचत होते त्यात तीर्थ बनवलं होतं, एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्यावरती माझा हात ठेवला, वाचन करताना पूर्ण ते तीर्थ बनवलं, एका बॉटलमध्ये घेऊन तिला गेली आणि डॉक्टरांनी थोडंसं पाणी तिला पाजायला सांगितलं. तर मी तेच तीर्थ तिला थोडं थोडं करून देऊ लागली. तिच्या नाडीवरती महामृत्यू मंत्राचा जप करत होती, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत होती आणि महाराज आहेत, घाबरू नको असं तिला सांगत होती. ती म्हणायची, आई हे कसं झालं, महाराजांनी का बरं केलं? तर तिला म्हटलं, अगं खूप मोठं काहीतरी आघाडीत होतं, पण महाराजांनी थोड्यावर नेलं. असं पॉझिटिव्ह विचार कर, निगेटिव्ह करू नको. महाराजांचे खूप मोठे आभार मान, कारण हे जीवन महाराजांनी तुला दिलेलं आहे, हे देण आहे महाराजांची तुला खूप सेवा करायची आहे, म्हणून महाराजांनी हे आयुष्य तुला दिलं. त्यानंतर तिला नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आणि खूप म्हणजे व्यवस्थित सर्व झालं. त्यानंतर 8 दिवसांनी डिस्चार्ज वगैरे मिळाला. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तिची इच्छा होती की सर्वप्रथम ती मठात जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं. मग आम्ही येतानीच गाडी मठामध्ये नेली, तिने दर्शन वगैरे घेतलं. तीही खूप रडली, मीही रडले आणि मिस्टरही खूप रडलो. महाराजांकडे बघून डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते की आज जर तुम्ही नसतात तर किती मोठ्या दुःखाला आम्हाला सामोरं जावं लागलं असतं. आणि तिने महाराजांना त्या दिवशी शब्द दिला की हे नवीन आयुष्य तुम्ही मला दिलेलं आहे ना, तर मी हे चांगल्याच कामासाठी घालेन, चांगलंच करून दाखवेल, चांगलंच काहीतरी करेल, वाईट कधीच करणार नाही. माझ्याकडून फक्त तुम्ही आता सेवा करून घ्या, जसं दिलं तसं या जिभेवरती तुमचं नामस्मरण असू द्या. हे शब्द ऐकल्यानंतर आम्हाला देखील खूप कौतुक वाटलं की खरंच आपल्या पोटी हिरा जन्माला आला. अशी मुलगी जन्माला येणं ते सुद्धा भाग्य लागतं. आपल्या पूर्वपुण्याईमुळे हे सर्व काही घडलेलं आहे, हे आम्ही सांगितलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोड्या दिवसामध्ये तिला एकदम व्यवस्थित बरं वाटायला लागलं. मठामध्ये सप्ताह बसणार होता, सप्ताहाचं पारायण होतं. तिची खूप इच्छा होती सप्ताहाच्या पारायणाला बसायची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, पहाटेच ती म्हणे मी पहाटे जाऊन वाचन करेन, त्यानंतर मग मी माझं घरी येऊन स्कूल वगैरे सर्व काही बघेल असं म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे, तुला जशी इच्छा आहे तसं तू कर. मग ती पहाटेच जाऊन वाचन करू लागली. पहाटे 3 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून आवरून सर्व काही करून ती वाचन करायला जाऊ लागली. त्यावेळेस तिला महाराजांनी इतका सुंदर अनुभव दिला की तो अनुभव मी जेव्हा तिने मला सांगितला त्यावेळेस माझ्या देखील अंगावरती थरारून काटा उभा राहिला. ती म्हटली की आई जेव्हा मी 3 वाजता मठामध्ये गेली, यांना औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि जेव्हा वाचन करण्यासाठी येत होते तेव्हा तिच्या पाठीमागून कोणीतरी आल्याचा तिला भास झाला. ज्यावेळेस तिने मागे वळून बघितलं तर प्रत्यक्षात श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये महाराजांनी तिला दर्शन दिलं. तिला 2 मिनटं ते दिसले. त्यानंतर ती त्यांच्या पायावरती डोकं ठेवणार, तेवढ्यात तिला ते दिसेनासे झाले. सर्वांना तिथे जे होते, आता सर्वजण तर जे काही येत होते त्यांना कुणालाच ते दिसलं नाही. तिला दिसलं. ती खूप रडायला लागली की आता श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये महाराजांनी मला दर्शन दिलं. त्यांच्या हातामध्ये कमंडलू होता, पायामध्ये खडावा होत्या आणि डोक्यावरती जटांचा खूप मोठा गोल आकार होता. भगवे वस्त्र घातलेली होती. हे ऐकून तिच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नव्हता. पण ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस ज्या ठिकाणी तिने त्यांना बघितलं होतं त्या ठिकाणी खरंच त्यांचे पाऊल उमटल्यासारखे दिसत होते. जसे खडावांचा पावलाचं चिन्ह असते तसेच चिन्ह दिसत होते. ते बघून सर्वांनी म्हटले खूप धन्य आहे. त्यानंतर तिथली माती ती सर्व काही गोळा करून घेण्यात आली, कुणाच्या पायाखाली जाऊ नये म्हणून घेतली आणि त्याच्यातील थोडीशी प्रसाद म्हणून आम्हाला देखील घरी दिली. सर्वांच्या दर्शनासाठी मग ती तिथे ठेवण्यात आली. हा अद्भुत
अद्भुत अनुभव तिच्यासोबत घडला. त्यानंतर ती कधीच थांबली नाही. आज ती डॉक्टर झालेली आहे. स्वामी भक्तांनो, तरी देखील तिचा महाराजांवरती प्रचंड विश्वास आहे. तिने महाराजांना कधीच सोडलं नाही आणि महाराजांनीही तिला सोडलं नाही. आज आमचं जीवन पूर्णपणे एकदम सुखात आहे, आनंदात आहे आणि विशेष म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये आम्ही सर्वजण रममाण आहोत. हेच आमच्यासाठी खूप आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.